सर्वात पहिले तुम्हाला सिलेबस आणि जे 50 दिवसाची जी स्ट्रॅटेजी आहे, जसं की आपल्याला माहित आहे की आपली एक्झाम जी आहे 11 ते 12 या वेळेमध्ये असते आणि तुम्ही या 1 घंट्यामध्ये काय करता हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही फोकस करायला पाहिजे। आउट ऑफ मार्क कुणाला कळत नसतं आणि विचारही नका करू की मला आउट ऑफ मार्क घ्यायचे। एवढं लक्षात ठेवा की जेही क्वेश्चन सोडवसान ते क्वेश्चन लॉजिकली तर सोडव, ठीक आहे, पण पहिले नॉलेज बेसवर जर जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन नॉलेज बेसवर असेल तेवढं तुमचा जो स्कोर आहे तो वाढायला मदत होणार। तर आता बघा, जसं की तुम्हाला माहित आहे की आपली जी कंबाईंड एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला 7 सब्जेक्ट आहे। तर या 7 सब्जेक्टला जे मार्क आहे, जसं की तुम्हाला माहित आहे की मॅथ रिझनिंगला 20 मार्क आहे। तर असं नाही आहे की तुम्ही 20 पैकी 20 मिळवले, तुम्ही जरी 15 क्वेश्चन जरी राईट सोडवले तरी पण तुमचा चांगला स्कोर येतो। आता आपला करंट अफेअर याच्यामध्ये 15 पैकी 7 मिळवले आणि पॉलिटीमध्ये 15 पैकी 12 करायचे मिळतात आणि सायन्समध्ये बघा 7 ते 8 सोडवा तुम्ही, पण नॉलेज बेस सोडवा आणि 100% स्कोर देणारे सोडवा। आणि इकॉनॉमीमध्ये 12-15 एवढा जसं तुम्ही सोडू शकता 15 पैकी, जसं की 7-8 मार्क जरी तुम्ही याच्यामध्ये जर घेतली सायन्समध्ये तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि इकॉनॉमीमध्ये 7-8 जरी क्वेश्चन बरोबर आले 15 पैकी, हिस्ट्रीमध्ये 7-8 आणि जिओग्राफीमध्ये 7-8, जर तुम्ही असं अट्टाच न करता की मला सगळे सोडवायचे सगळे बरोबर येतात, त्याच्यापेक्षा आपल्याला जे येते ना ते जर एकदम करेक्ट आले ना तर तुमचा 50+ स्कोर कुठेच गेला नाही आहे। बघा, मी तर तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम मार्क आणि मिनिमम मार्क तुम्ही किती म्हणजे आणू शकता पेपरमध्ये, त्यानुसार तुमचा स्कोर तरी पण 57 येतो। आता तुम्ही म्हणता की मॅडम ठीक आहे, आता आमच्याजवळ कमी दिवस आले आणि कमी दिवसामध्ये आम्ही कसं करणार, काय करणार, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण त्याच्यासाठीच इथे उभं आहोत, त्याच्यासाठी आलेलो आहोत, नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून आपली जी एक्झाम आहे आपण क्वालिफाय करू शकतो। तर तुम्हाला मी सांगते की बघा, सगळ्यात पहिले तर तुम्ही PYQ आणि त्याचं जे ॲनालिसिस करा, एकदम व्यवस्थित करा। जर तुम्ही PYQ नुसार जर त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुमचा ना स्कोर नक्कीच चांगला येणार। सगळ्यात पहिले सिलेबस, PYQ ॲनालिसिस एवढ्या गोष्टी करा, व्यवस्थित ॲनालिसिस करा। यूट्यूबवरती किंवा अदर ठिकाणी खूप सारे व्हिडिओ आहेत, त्यानुसार तुम्ही करू शकता। आणखी जर तुम्हाला काही माझी